श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आजचा माणूस बाहेरून कितीही आनंदी दिसला, आजचा माणूस कितीही आनंदी दिसत असला तरी आतून मात्र कुठेतरी तुटलेला आहे। कोणाला पैशांची चिंता आहे, कोणाला नात्यांची, कुणाला आरोग्याची, तर कुणाला भविष्याची। दिवस भरभरून जातात पण मनातील प्रश्न मात्र संपत नाहीत। रात्री उशीवर डोके ठेवल्यानंतर डोळे मिटतात पण मन जागच राहतं। अशा वेळी माणूस आधार शोधतो, पण आजच्या कलियुगात आधार देणारे हात कमी आणि स्वार्थासाठी जवळ येणारे लोक जास्त आहेत। नाती आता रक्ताची कमी आणि गरजेची जास्त झालेली आहेत। काम असेपर्यंत माणसं जवळ राहतात, काम संपलं की ओळखही विसरतात। त्यामुळे अनेकांच्या मनात वेदना, एकटेपणा आणि नैराश्य वाढत चाललेलं आहे। पण या सगळ्या अंधारामध्ये एक प्रकाश, एक शक्ती आहे, एक असा आधार आहे जो कधीच साथ सोडत नाही आणि तो म्हणजे स्वामी समर्थांवरील विश्वास। स्वामींचं नामस्मरण हे फक्त शब्द नाहीत, ती मनाला शांत करणारी शक्ती आहे। श्री स्वामी समर्थ हा जप जेव्हा मनापासून केला जातो तेव्हा चिंतेचे वादळ हळूहळू शांत होऊ लागते। कारण स्वामी आपल्याला शिकवतात की संकटे ही शिक्षा नसतात, ती आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली परीक्षा असते। जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो। रामाला वनवास, कृष्णाला संकट, छत्रपती शिवाजी महाराजांना असंख्य अडचणी आल्या, मग आपल्याला का नाही येणार? पण फरक एवढाच असतो की काही लोक संकटासमोर हार मानतात आणि काही लोक संकटांनाच आपल्या यशाची पायरी बनवतात, तर काही लोक संकटांनाच आपल्या यशाची पायरी बनवतात। स्वामींचा भक्त कधीही हार मानत नाही, स्वामींचा भक्त कधीही हार मानत नाही, कारण त्यांच्या मनात विश्वास असतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आजची तरुण पिढी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये इतकी गुंतली आहे की स्वतःच्या आयुष्यापासून दूर जात आहे। हजारो मित्र सोशल मीडियावर आहेत पण दुःख सांगायला एकही खरा मित्र नाही। मोबाईलने माहिती दिली पण मनाची शांती हिरावून घेतली। व्यसनांनी शरीर कुंकवत केलं आणि चुकीच्या सवयींनी मन कुंकवत केलं। या जीवनामध्ये स्वामी समर्थांचे मार्ग आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरून जातील। स्वामी समर्थांचे विचार हे कलियुगामधील तुला प्रत्येक मार्ग दाखवतील। आजचे हे स्वामींचे विचार जवळपास तुझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील। तू फक्त विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ। स्वामी समर्थांचे हेच विचार तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवून दाखवतील। तुझ्या आयुष्यामध्ये जो बदल तुला हवा आहे तो बदल घडवून दाखवतील। नक्कीच महत्त्वाच्या मुद्द्यांकडे तर वळूयात, पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। आता स्वामींच्या विचारांसोबत एक सध्याच्या काळाची गरज, एक सध्याच्या वेळेतील महत्त्वाचा मुद्दा तुला सांगू इच्छितो। गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा मी तुला सांगत आहे तोच महत्त्वाचा मुद्दा आज पुन्हा सांगत आहे, कारण की पुन्हा आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र येणे ही खूप महत्त्वाची गरज झालेली आहे। आज स्वामींनी आपल्याला एवढं ताकद दिलेलं आहे की आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही। पण सध्याची काळ आणि या काळातील परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे, ही पूर्णपणे नष्ट झालेली आहे, कारण की प्रत्येक माणसांमध्ये असलेली माणुसकी ही माणसांपासूनच दूर झालेली आहे। आज स्वामींनी आपल्याला ताकद दिलेलं आहे स्वतःचं आयुष्य पाहण्यासाठी, पण आज त्या लोकांचा काय ज्या लोकांची वेळ परिस्थितीच वाईट आहे। आज त्या लोकांचा काय ज्या लोकांची वेळ परिस्थिती पूर्णपणे वाईट आहे। ती छोटी छोटी चिमुकली पोरं अनाथ आहेत, अपंग आहेत, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही, पुढे पाठी कोणी नाही, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे। आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुला त्याचसाठी सांगतोय। फुल ना फुलाची पाकळी
आहे. फुलना फुलाची पाकळी जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रडणं राहणार नाही. आज मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी आपल्याला बरीच अशी लोक पाहायला मिळतात, बरीच अशी गरजू मुलं पाहायला मिळतात, ज्या लोकांना एका वेळच्या अन्नासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावे लागते. आणि स्वतः स्वामी म्हणतात ना, आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. तर आज एखाद्याच्या आनंदाचा कारण बन, आज एखाद्याच्या आनंदाचा कारण बन. आणि नक्कीच आता महत्त्वाच्या या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, पण त्याचसोबत आपल्याला संतोष गुप्ता, कमल कदम, नंदकुमार सर या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्या लोकांचे मनापासून खूप खूप आभार. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे राहतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्याचा विचार कोणीच करत नाही. आज नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, हा महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी पाठवावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवते. आज तुझे कर्म काय आहे, आज तुझे कृत्य काय आहे, यावर तुझे भविष्य अवलंबून आहे. तू फक्त विश्वास ठेव मनापासून. आज ज्या गोष्टी तुझ्याकडून घडत नाहीयेत, उद्या त्याच गोष्टीमध्ये स्वतः स्वामी तुला साथ देतील. फक्त आज माणुसकीचा धर्म पार पाडण्याचं काम तुझं आहे. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण एक शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. आणि नक्कीच माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवत असतात. म्हणून सातत्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज आपले जे कर्म आहेत उद्या आपल्याला ते भोगावं लागणार. आज आपण जे कृत्य करतो उद्या आपल्याला त्याची परतफेड करावी लागणार. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण हे महत्त्वाचे विचार तर सांगतच राहतात, पण या कलियुगातील कदाचित फारसे मोठे सत्य तुला आजच्या या स्वामी शब्दातून समजणार आहे. म्हणून आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. व्यसनांनी शरीर कुंकवत केलं आणि चुकीच्या सवयींनी मन कुंकवत केलं. म्हणूनच स्वामी समर्थांचा मार्ग आपल्याला संयम, श्रद्धा, सबुरी शिकवते. जीवनात जे काही मिळतं किंवा गमावलं जातं त्यामागे कर्माचं तत्व असतं. आपण आज जे पेरतो तेच उद्या उगवतं. म्हणून चांगले विचार, चांगली कर्म, चांगली माणसं यांची साथ कधीही सोडू नका. आई वडिलांचा आदर करा, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही यश पूर्ण होत नाही. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या जीवनातील खरी श्रीमंती त्याच्या माणुसकी आणि संस्कार असतात. मित्रांनो, आज आपण आयुष्यात कुणी साथ सोडली असेल तर दुःखी होऊ नका, कारण कदाचित स्वामी तुम्हाला स्वतःच्या अधिक जवळ आणत आहेत. स्वामी तुम्हाला स्वतःच्या अधिक जवळ आणत सुद्धा असतील. जर तुमच्यावर संकटांचा डोंगर कोसळला असेल तर घाबरू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्याच्या नंतर, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येतेच. जर तुमच्या डोळ्यातून अश्रू असतील तर ते व्यर्थ नाहीत, कारण प्रत्येक अश्रू माणसाला अधिक संवेदनशील आणि अधिक मजबूत बनवत असते. म्हणून जीवनाकडे सकारात्मक नजरेने पहा, स्वामींवर अखंड विश्वास ठेवा, श्रद्धा आणि सबुरीचा हात कधीही सोडू नका, कारण माणसं बदलतील, परिस्थिती बदलेल, वेळ बदलेल, पण स्वामी समर्थांची कृपा कधीही बदलणार नाही. आणि ज्या व्यक्तीच्या हृदयात स्वामींचं नाव आहे तो माणूस कधीही एकटा नसतो. शेवटी एवढंच सांगेन की जगाने साथ दिली नाही तरी चालेल, पण स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण जीवनातील प्रत्येक
प्रत्येक वादळानंतर उभं राहण्याची ताकद, प्रत्येक अश्रूनंतर हसण्याची शक्ती आणि प्रत्येक संकटानंतर नव्याने जगण्याची प्रेरणा स्वामी समर्थांच्या कृपेतच दडलेली आहे. स्वामी समर्थांच्या कृपेतच दडलेली आहे. ही सुरुवात आहे स्वामींच्या शब्दांची. स्वामी समर्थांचे विचार अखंड कलियुग आणि या कलियुगातील अखंड सत्य, कडू सत्य तुला समजावून सांगणार आहे. इथून फक्त 10 ते 15 मिनिटे स्वामींसाठी काढ, कारण की त्या 10 ते 15 मिनिटामध्ये तुला हे संपूर्ण आयुष्य समजून जाणार आहे. आणि नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कर्म हा जीवनाचा पाया आहे. या जगात कोणतीही गोष्ट कर्माशिवाय मिळत नाही. आजच्या काळात माणूस खूप वेगाने धावत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तो काहीतरी मिळवण्यासाठी झटत आहे. पैसा, प्रतिष्ठा, नाव, प्रसिद्धी, मोठं घर, मोठी गाडी यासाठी तो आयुष्यभर धावत राहतो. पण या धावपळीत तो स्वतःला विसरून जातो. तो आनंद शोधण्यासाठी बाहेर फिरतो, पण आनंद हा बाहेर नसून आपल्या मनामध्ये आहे हे विसरतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही जर मनः शांती नसेल तर त्याची संपत्ती त्याला आनंद देऊ शकत नाही. आणि ज्याच्याकडे कमी आहे पण समाधान आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. या जगात कोणतीही गोष्ट कर्माशिवाय मिळत नाही. म्हटलं होतं ना मी तुम्हाला, कर्म हा जीवनाचा पाया आहे. झाडाला फळ यायचे असेल तर आधी बी पेरावी लागते. नदीला समुद्र गाठायचा असेल तर तिला सतत वहावं लागतं. त्याचप्रमाणे माणसालाही यश हवं असेल तर त्याला कर्म करावेच लागतात. परंतु आज बहुतेक लोक कर्मापेक्षा फळावर जास्त केंद्रित करतात. आज बहुतेक लोक कर्मापेक्षा फळावर जास्त लक्ष केंद्रित करतात. ते काम सुरू करण्यापूर्वीच विचार करतात की मला काय मिळणार, लोक माझी स्तुती करतील का, मला यश मिळेल का. पण खरे यश त्यालाच मिळते जो फक्त कर्मावर विश्वास ठेवतो. कारण आपल्या हातात असते कर्म. कर्म आपल्या हातात असते पण त्याचे फळ आपल्या हातात नसते. आपल्या जीवनात सर्वात मोठे दुःख अनेकदा परिस्थितीमुळे नसते तर अपेक्षांमुळे असते. आपण एखाद्याला मदत करतो आणि अपेक्षा ठेवतो की तोही आपल्याला मदत करेल. आपण कोणावर प्रेम करतो आणि अपेक्षा ठेवतो की तोही आपल्याला तितकंच प्रेम करेल. आपण मेहनत करतो आणि लगेच यश मिळावं अशी अपेक्षा ठेवतो. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुःखी होतं. म्हणूनच जीवनात कर्म करा पण अपेक्षेच्या साखळीत स्वतःला अडकवू नका. कारण अपेक्षा जितक्या कमी तितकीच मनाला शांती जास्त. स्वामी समर्थांचे विचार ही शिकवण तुला सातत्याने शिकवत राहणार. या क्षणापासून आणि या वेळेपासून आज तू सगळ्यांचं चांगलं केलंस पण तुझ्यासोबत वाईट घडतंय आणि आज तुझ्या प्रत्येक त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थांचे हे विचार देणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की संकटे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच संकटे आल्या नाहीत. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीही संकटे आणि अडचणी कधीच आल्या नाहीत. ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी मोठे स्वप्न पूर्ण केली, त्यांनाही संघर्ष करावा लागला होता. संकटे माणसाला तोडण्यासाठी येत नाहीत, ती त्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. जसा हिरा घासल्याशिवाय चमकत नाही तसेच माणूस संकटाशिवाय घडत नाही. जेव्हा जीवनात अंधार येतो तेव्हा अनेक लोक हार मानतात, पण ज्यांना विश्वास असतो की प्रत्येक रात्रीनंतर पहाटे येते तेच पुढे जातात आणि यश मिळवतात. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक लोकांकडे क्षमता असते, बुद्धी असते, मेहनत करण्याची तयारी असते, पण ते पुढे जाऊ शकत नाही कारण ते घाबरतात. लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर काय होईल, माझ्याकडून जमले नाही तर काय होईल, या विचारांमुळे ते सुरुवातच करत नाहीत. पण लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला भीती वाटली होती, पण त्यांनी त्या भीतीपेक्षा आपल्या ध्येयाला मोठे मानले. वेळ हे जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टी आहे. त्यांनी वेळेवरती वेळेची किंमत केली, तर वेळेने वेळ आल्यावरती त्यांची वेळ अशी बदलली की त्यांना त्यांच्या
वेळेवरती गर्व नाही, तर त्यांना त्यांच्या वेळेवरती अभिमान व्हायला लागला. पैसा हरवला तरी पुन्हा मिळू शकतो, पण गेलेले वेळ कधीच परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आदर करा. आज तुम्ही जे करता त्यावर तुमचे उद्याचे जीवन अवलंबून असते. वेळ वाया घालवणारा माणूस आयुष्य वाया घालवतो आणि वेळेची किंमत ओळखणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवतो आणि वेळेची किंमत ओळखणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवतो. मनावर नियंत्रण ठेवणे हे जीवनातील सर्वात मोठी कला आहे. बाहेरच्या जगाला जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनाला जिंकावे लागते, कारण मनच आपल्याला उभे करते आणि मनच आपल्याला खाली खेचते. नकारात्मक विचार, मत्सर, राग, द्वेष आणि चिंता हे मनाला कमकुवत करतात, तर सकारात्मक विचार, श्रद्धा, आत्मविश्वास आणि संयम हे मनाला शक्ती देतात. म्हणून रोज स्वतःला चांगले विचार द्या, चांगले पुस्तक वाचा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जीवनात स्वाभिमान आणि नम्रता यांचे संतुलन असणे खूप आवश्यक आहे. स्वाभिमान नसलेला माणूस स्वतःची किंमत विसरतो आणि नम्रता नसलेला माणूस इतरांची किंमत विसरतो. म्हणून स्वतःचा सन्मान करा, पण अहंकार बाळगू नका, कारण झाडावर जितकी फळे जास्त येतात तितकीच ते अधिक खाली झुकते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन हे कितीही वर्षे जगलात यावर मोजले जात नाही. जीवन हे किती वर्षे जगलात यावर मोजले जात नाही, ते कसे जगलात यावर मोजले जाते. यावर मोजले जाते. तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या जाण्यानंतर किती लोक तुमची आठवण काढतील हे महत्त्वाचं आहे. म्हणून असे जगा की तुमच्या कर्मांमुळे लोकांच्या जीवनात प्रकाश पडेल आणि संकटे येतील, अपयश येईल, लोक टीका करतीलच, काही जण साथ सोडतील, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका, कारण या जगात तुमचे आयुष्य बदलण्याची सर्वात मोठी शक्ती कोणाकडे असेल तर ती फक्त तुझ्याकडे आहे. फक्त तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या कर्मांमध्ये, तुझ्या अढळ विश्वासामध्ये. आज स्वामींचे विचार लक्षात ठेव, आज स्वामींचे शब्द तुझ्या मनामध्ये लक्षात ठेव. आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार ऐकून बघ. कदाचित त्या गोष्टींचा एक फरक तुला नक्कीच जाणवणार की स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे जीवन कसे बदलतात, हे आयुष्य कसे घडवतात. स्वामींची शिकवण, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार कायम एक गोष्ट सातत्याने शिकवत आलेली आहे. कधी शांत बसून स्वतःला प्रश्न विचारलाय का? मी खरंच आनंदी आहे का? तू खरंच आनंदी आहेस का? असं स्वतःच्या मनाला तू कधी प्रश्न विचारला आहेस का? आपण सगळे सुखाच्या मागे धावत आहोत. पैसा, नाव, यश, लोकांची प्रशंसा या सगळ्या मागे धावताना आपण स्वतःलाच हरून बसलो आहोत. या गोष्टीचा अंदाज तुम्हाला आहे का? हे कलियुग तुमचं आनंद सुद्धा तुमच्याकडून खेचून घेतोय आणि तुमचे आयुष्य सुद्धा तुमच्याकडून खेचून घेतोय. या गोष्टीचा अंदाज कधी आला आहे का? एक खूप सुंदर प्रार्थना आहे. देवा, मला इतकंच सुख दे की माझ्यात अहंकार येऊ नये आणि इतकंच दुःख दे की तुझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ नये. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण मित्रांनो, सुख माणसाला बदलतं आणि दुःख माणसाला घडवतं. जेव्हा सगळं आपल्या मनासारखं चालतं तेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो, पण जेव्हा आयुष्य आपल्याला खाली आणतं तेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतोच, पण जेव्हा आपल्याला आयुष्य खाली आणतं तेव्हा कळतं आपण किती लहान आहोत. दुःख वाईट नाही. दुःख म्हणजे देवाने दिलेली ती संधी जी आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवते, ती आपल्याला नम्र बनवते आणि खरी ताकद देऊन जाते. आज आपण दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसतो. कोणी गरीब असेल, कोणी अपयशी असेल, कोणी अडचणीत असेल, आपण त्यांना कमी समजतो. पण लक्षात ठेवा, काळ हा सगळ्यात मोठा कलाकार आहे. तो एका साध्या कोळशालाही हिरा बनवतो. आज जो माणूस खाली आहे तो उद्या तुमच्यापेक्षा खूप वर जाऊ शकतो आणि आज तुम्ही वर असाल तर उद्या खाली येणं अशक्य नाही. म्हणून कधीही कोणाची
खिल्ली उडवू नको. म्हणून कधीही कोणाची खिल्ली उडवू नका, कारण तुम्ही ज्यावर हसता तिथेच उद्या तुम्ही उभे राहू शकता, तिथेच उद्या तुम्ही उभे राहू शकता. आणि मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आपण उपवास करतो पण फक्त अन्नाचा. आपण उपवास करतो पण फक्त अन्नाचा. कधी विचार केलाय का की आपल्या मनात किती वाईट गोष्टी भरलेल्या आहेत? राग, मत्सर, द्वेष, अहंकार याचा उपवास कधी केला आहे का? एक दिवस असा ठरवा, आज मी कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही. एक दिवस असा ठरवा, आज मी कोणावरही राग करणार नाही. एक दिवस असा जगा, एक दिवस असा जगा जिथे मी नाही फक्त आपण आहे, जिथे मी नाही फक्त आपण आहे. कारण मी हा शब्द जितका मोठा होतो तितकंच माणूस आतून छोटा होत जातं. कारण मी हा शब्द जितका मोठा होतो तितकंच माणूस आतून छोटा होत जातं. तुम्हाला कधी वाटतं का मी एकटा आहे, कोणी नाही माझ्यासोबत, कोणी समजत नाही? पण एक सत्य आहे, तुमच्या आत एक शक्ती आहे जी तुम्हाला कधीच हरू देणार नाही. तुम्ही कितीही तुटलेले असाल, कितीही हरलेले असाल, तरीही तुमच्या आत एक आवाज असतो जो म्हणतो, उठ, अजून संपलेलं नाही, उठ, अजून संपलेलं नाही. तोच देव आहे, तोच मंदिरात नाही. तोच देव आहे, तो मंदिरात नाही, तो तुमच्या आत आहे. तो मंदिरात नाही, तो तुमच्या आत आहे. मित्रांनो, आपण म्हणतो माझ्याकडे कोणी नाही. मित्रांनो, आपण म्हणतो माझ्याकडे कोणी नाही, पण खरं सांगायचं तर आपल्याकडे असलेली माणसं आपण ओळखतच नाही. जे आपल्यासाठी काळजी करतात, जे आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत उभे राहतात, आपण त्यांना गृहीत धरतो. आपण त्यांना गृहीत धरतो. आणि जे आपल्याला सोडून गेले, आपण त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. आपण त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. जे आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. जरा थांबा आणि मागे वळून बघा. तुमच्यासोबत अजूनही काही माणसं आहेत जी तुमच्यासाठी देवाने पाठवलेली आहेत. त्यांची किंमत करा, कारण वेळ निघून गेल्यावरती माणसं परत येत नाही, फक्त पश्चाताप उरतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण रोज देवासमोर दिवा लावतो, पूजा करतो, पण जर आपल्या मनातच अंधार असेल तर त्या दिव्याचा काहीच उपयोग नाही. मनात राग असेल, द्वेष असेल, अहंकार असेल तर कितीही प्रार्थना केली तरी शांती मिळणार नाही. खरा प्रकाश बाहेर नाही तर तुमच्या आत पेटवायला हवा. खरा प्रकाश बाहेर नाही तर तुमच्या आत पेटायला हवा. आणि नक्कीच आयुष्य खूप छोटे आहे. तुम्ही किती पैसे कमवले, कितकं नाव कमवलं, हे शेवटी कुणाला लक्षात राहणार नाही. लोकांना आठवणार आहे ते फक्त तुम्ही कसे माणूस होता. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं मन. शेवटी तुमच्यासोबत जाणार आहे ते फक्त कर्म. म्हणून स्वतःला बदला, विचार बदला, दृष्टिकोन बदला. कारण जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमचं आयुष्य बदलतं. आज एक निर्णय घ्या, मी चांगला माणूस बनेन, मी कुणाचंच वाईट करणार नाही, मी फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवेन. आणि लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फक्त शिकत आहात. उठा, पुन्हा सुरुवात करा, कारण तुमचं सर्वोत्तम अजून यायचं आहे. स्वामी समर्थांनी हे विचार प्रत्येक स्वामी भक्तांना तेव्हा सांगितले जेव्हा नक्कीच प्रत्येक स्वामी भक्त हा आपल्या आयुष्यामध्ये दुःखात होता. आणि नक्कीच या प्रत्येक शब्दातून सुद्धा एक सर्वात मोठा अर्थ निघतो. प्रत्येक विचारातून सुद्धा एक सर्वात मोठा अर्थ निघतो. ते प्रत्येक विचार तुला समजवणार आहे, ते प्रत्येक शब्द तुला समजवणार आहे. फक्त शेवटपर्यंत ऐक, दुर्लक्ष करू नकोस. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील, पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायच्या नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असतील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील तर मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस,
थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढेही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा.
हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो. आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा. आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचं संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे. कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेड सुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हेत तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या
व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे. कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत, गरीब, मोठे, लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल, आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे. आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का, प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो, आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात, पण जरा विचार करा, परीक्षा नेहमी त्यालाच
दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत. कारण विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो. पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. तुम्हाला उभं राहावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवलेस. जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे. प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील. तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. रोज स्वामींचे नाव घे. रोजमुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे. स्वामींचे स्मरण कर. स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच. माणूस येतो तो जातो. संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल.
त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल, आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय, पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं. या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत, आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही, हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते. ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आजच्या या आपल्या आर.के. मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असते, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल.
तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केलेत जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करता आहेत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार. की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे.
जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा, नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि जरी तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बऱ्याच जण आहेत, बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस. तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी, आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे
त्याला फक्त एक चान्स असतो, एक चान्स असतो की त्याच्या आईबाबांनी जे केलेलं आहे ते मी आत्ता करीन, मी माझे पुढचे भविष्य सुधारीन, मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन, मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आजची वाईट वेळ आहे, त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि यापुढे तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. तसं क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी शिकवून जाते. पण मित्रांनो, स्वामींचं नाव हे फक्त नाव नाही, ते औषध आहे, ते शक्ती आहे, ते धैर्य आहे, ते संरक्षण आहे. जेव्हा मन पूर्ण तुटलेलं असतं, आशेचं एकही किरणही नसतं, तेव्हा फक्त डोळे मिटून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि अनुभव घ्या. मनाला अंधार मिळतो, मनाला आधार मिळतो. कारण जिथे मानवी शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. जिथे मानवी शक्ती संपते तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. आज प्रत्येक जण सुख शोधतोय. कोणी पैशात, कोणी प्रसिद्धीत, कोणी नात्यात, कोणी पदात. पण सगळं असूनही मन रिकामं असतं. बाहेरचं सुख तात्पुरतं असतं, आतील शांती कायमची असते आणि ती फक्त भक्तीतच मिळते. जगातील प्रत्येक सुख क्षणभंगुर आहे. आज आहे, उद्या नाही. पण स्वामींच्या नामस्मरणात मिळणारा आनंद चिरंतन आहे. मित्रांनो, आजचा माणूस बाहेरून हसतो पण आतून तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असतं, मनात वेदना असतात. लोक विचारतात कसा आहेस आणि उत्तर येतं ठीक आहे, पण आतून माणूस ओरडत असतो. अशा वेळी लोक उपाय शोधतात जगात, कोणाकडे पैशात, कोणाकडे माणसात, कोणाकडे व्यसनात. पण मनःशांती कुठेच मिळत नाही. ती फक्त स्वामींच्या चरणी मिळणार, स्वामींच्या भक्तीने मिळणार. बी पेरलं की लगेच झाड होत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागतं,
काळजी लागते, तसंच भक्तीलाही संयम लागतं. श्रद्धा म्हणजे उत्तर दिसत नसतानाही विश्वास ठेवणं, मार्ग दिसत नसतानाही चालत राहणं, सगळं हरवल्यासारखं वाटत असतानाही आशा न सोडणं. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थांची उपस्थिती असतेच असते. आज प्रत्येकाला एवढंच सांगू इच्छितो, जर आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका, कारण अंधार हा प्रकाश येण्याआधीच सर्वात जास्त असतं. जर लोक सोडून गेले असतील तर दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही, त्यांच्या चरणात आहेत. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही, त्यांच्या चरणात आहेत. जर प्रयत्न करूनही अपयश येत असेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. जर आज डोळ्यात पाणी असेल तर लक्षात ठेवा, हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. जेव्हा काहीच समजनासं होईल, जेव्हा काहीच समजनासं होईल, जेव्हा कुणीही जवळ नसेल, जेव्हा मन पूर्ण तुटेल, तेव्हा फक्त डोळे मिटा, हात जोडा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधी हरत नाही. तो कधी अनुभव जिंकतो, कधी संयम जिंकतो, कधी धडा जिंकतो आणि शेवटी संपूर्ण आयुष्य जिंकतो. आणि नक्कीच स्वामी समर्थ मंदिरात नाहीत, फक्त ते प्रत्येक त्या हृदयात आहेत, जिथे श्रद्धा आहे, जिथे प्रेम आहे, जिथे समर्पण आहे. सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन तुला काही ना काहीतरी समजावून जाईल. जीवनात कधी आपण विचारतो, मी चांगला असूनही माझ्या वाट्याला दुःख का? आज नक्कीच लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखायची? कृपा नेहमी चमत्कारातच दिसतं असं नाही. कधी ती चुकीच्या लोकांपासून दूर करण्यात असतं, कधी चुकीच्या मार्गावरून परत आणण्यात असतं, कधी अपयशातून योग्य धडा देण्यात असतं, तर कधी फक्त एवढ्यात असते की हजार कारणं असताना देखील तुम्ही अजून उभे आहात. जिथे तुम्ही कोसळायला हवे होते तिथे तुम्ही टिकून राहिलात. हीच तर कृपा आहे. माणूस अनेकदा बाहेरच्या अंधाराला घाबरतो, पण खरं तर सर्वात मोठा अंधार मनात निर्माण होतो, निराशेचा, भीतीचा. आणि त्या अंधारात एकच प्रकाश कायम असतो, स्वामींचं स्मरण. जोपर्यंत तुमच्या ओठावर श्री स्वामी समर्थ आहे तोपर्यंत तुम्ही कधीच एकटे नाही. कारण श्रद्धा म्हणजे परिस्थिती नाहीशी होणे नव्हे, श्रद्धा म्हणजे परिस्थिती असूनही मनात धैर्य टिकून राहणं. म्हणून आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी स्वामींना फक्त गरज पडली की आठवतो, की रोजच्या जीवनात त्यांना स्थान देतो? कारण संकटात केलेली प्रार्थना ही गरज असते, पण सुखात केलेले स्मरण ही खरी भक्ती असते. स्वामींवर प्रेम करणारा भक्त फक्त मागत नाही, तो आभारही मानतो. तो फक्त संकटात रडत नाही, आनंदातही नम्र राहतो. लक्षात ठेवा, जीवनात पैसा, प्रतिष्ठा, यश, संबंध हे सर्व महत्त्वाचं आहे, पण हे सर्व असूनही मन रिकामं असू शकतं. मात्र ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो रिकाम्या हाताने श्रीमंत असतो. कारण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा कधीच पूर्णपणे हारत नाही. कधी अनुभव जिंकतो, कधी धडा जिंकतो, कधी संयम जिंकतो आणि शेवटी आयुष्य जिंकतो. स्वामींवर विश्वास ठेवा आणि आजचे हे स्वामी शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे स्वतःला त्यांच्या योग्य भक्तात घडवा. तुमचं मन स्वच्छ ठेवा, कर्म चांगलं ठेवा, इतरांना मदत करा, नम्र रहा आणि प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा जपा. आणि स्वामी समर्थांचे शब्द फक्त आज हे मनात ठेवा. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस या स्वामी समर्थांच्या शब्दांना, कारण की हे शब्द तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहे. यापुढील स्वामी समर्थांचे शब्द तुला तुझे आयुष्य धडा शिकवणार आहे. ज्या गोष्टीचा आजपर्यंत तू वाट पाहत आहेस,
कदाचित काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, कदाचित काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण एखाद्या गोष्टीची सवय लावून घेणे म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण कुठे ना कुठेतरी पूर्णपणे परिपक्व होणे. आणि नक्कीच आजचे हे स्वामी समर्थांचे शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच त्या गोष्टीसाठी तयार करतील जे संकटाचं काळ तुझ्या कुटुंबावर येणार आहे, जे संकटाचं काळ तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार करतील हे स्वामी समर्थांचे शब्द, अनुभव देतील हे स्वामी समर्थांचे अनमोल विचार. आज फक्त शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामी समर्थांचे शब्द तुझी कधी साथ सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये आपली जवळची लोक आपलं साथ सोडतील, पण स्वामी समर्थांचे शब्द हे तुझी साथ सोडणार नाहीत. स्वामी समर्थांचे विचार हे तुझी साथ कधीच सोडणार नाहीत. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील,
तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव, ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे.
परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून